नमस्कार, मी श्याम देशकर। आज आम्ही पश्चिम नागपुरातील दाभा परिसरात दांडेकर लेआउट या ठिकाणी आहे। विकास भाऊच्या माध्यमातून पश्चिम नागपुरात अनेक कार्य सुरू आहे। दाभा परिसरात सुद्धा म्हणजे सिमेंट रस्त्याचे कामं, गार्डनचे कामं, वाचनालयाचे कामं देखील पूर्ण झालेले आहेत। आपल्यासोबत थेट या ठिकाणी पश्चिम नागपूरचे आमदार विकास भाऊ ठाकरे आहे। भाऊ, आपल्या हस्ते दाभा परिसरात मोठ्या प्रमाणात कार्य होऊन राहिलेले आहे, काय सांगणार आहात एकंदरीत? असं आहे की दाभा हा जास्त भाग नागपूर सुधार प्रन्यासचे लेआउट्स आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे नगरसेवक काम करू शकत नाही आणि म्हणून या दाभा परिसरातील लोक कामापासून वंचित होते। आपण पाहत असाल की गेल्या 6 वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून या भागातील नागपूर सुधार प्रन्यासच्या लेआउट्समधील कामं करण्याचा आपण मानस केला होता आणि ते कामं पूर्णतः आज या ठिकाणी मोकळ्या जागेला आम्ही कंपाऊंड वॉल, वॉकिंग ट्रॅक करून दिला आणि लोकार्पण याचं झालेलं आहे। हे कामं राज्य शासनाच्या आमदार निधीतून झालेले आहे, कारण की इथे महानगरपालिका काम करू शकत नाही नागपूर सुधार प्रन्यासच्या या लेआउट्समध्ये। आणि म्हणून मला वाटतं की जे दाभा परिसरातले नागपूर सुधार प्रन्यासचे लेआउट्स आहे त्या सर्व लेआउट्समध्ये लोकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी आमदार म्हणून सक्रियतेने 6 वर्ष होतो। येणारे पुढचे 4 वर्षसुद्धा माझ्या निधीतून हे संपूर्ण कामं करणार। आपले नगरसेवक जरी पराभूत झाले पण एकदम सक्रियपणे काम करताना दिसून येत आहे। का हा जय पराजय निवडणुकीत चालत असतो। पश्चिम नागपुरात 12 नगरसेवक निवडून आले। मला वाटते या भागात मी आमदार म्हणून पहिलेपासून नगरसेवकासारखा काम करतो आणि काय लिमिटेशन असतात कोणाच्या काम करायच्या। नगरसेवक नागपूर सुधार प्रन्यासच्या लेआउटमध्ये काम नाही करू शकत, म्हणून या नागपूर सुधार प्रन्यासच्या लेआउटची पूर्ण जबाबदारी मी आमदार म्हणून घेतलेली आहे आणि ही कामं मी करणार आहे।